IPL 2024मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात शुक्रवारी 5 एप्रिल रोजी 18वा सामना पार पडला। या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 6 विकेट्सने विजय मिळवला। हा हैदराबादचा दुसरा विजय होता। दरम्यान या सामन्यानंतर एका गोष्टीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे। या सामन्यानंतर अशी एक बातमी आली ज्यात दावा करण्यात आला की चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी याने चेन्नई सुपर किंग्सचे संघ व्यवस्थापन रोहित शर्माला घाबरत असल्याचे सांगितले। या बातमीतील दाव्यानुसार हसीने सांगितले की चेन्नईला एकाच कर्णधाराची भीती वाटते, ज्याचे आम्हाला अंतिम सामन्यात पराभूत केलं आणि आता तो कर्णधार नाही। यातून अप्रत्यक्षरित्या हसीने रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स यांच्यावर भाष्य केले असल्याचा दावाही करण्यात आला। मात्र ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे। नक्की खरं काय हे जाणून घेऊन खरं तर हैदराबाद विरुद्धचा सामना सुरू असताना माईक हसी समालोचकांशी संवाद साधत होता। त्यावेळी त्याने विविध विषयांवर भाष्य केले। त्याने MS धोनी संघात असल्याने भारतभरात चेन्नई संघाला पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले। त्याचबरोबर या सामन्यातील खेळपट्टीबाबत आणि काही संघांच्या योजनांबद्दल सांगितले। तसेच धोनी अद्यापही त्याची तंदुरुस्ती मिळवत असल्याचेही सांगितले। तर मोईन अलीला संधी देण्याबाबतही त्याने भाष्य केले। मात्र त्याने कधीही मुंबई इंडियन्स किंवा रोहित शर्मा किंवा मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाबाबत या संपूर्ण संवादात भाष्य केले नाही। त्याच्या मुलाखतीचा अधिकृत व्हिडिओ IPLच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे। आपण व्हिडिओ तिथे साईटवर जाऊन बघू शकतात। मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या संघात नेतृत्व बदल करण्यात आले आहे। मुंबई इंडियन्सचे रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे। त्याचबरोबर MS धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली आहे। लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मुंबईने रोहितच्या नेतृत्वात तर चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात प्रत्येकी 5 IPL विजेतेपद मिळवली आहेत। त्याचबरोबर 2013, 2015 आणि 2019 साली झालेल्या IPLच्या अंतिम सामन्यात मुंबईनेच चेन्नईला पराभूत केले आहे। त्यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित होता तर चेन्नईचा कर्णधार धोनी होता। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।